के लिए परिवहन विभाग द्वारा क्या उपाय निकाले जाएंगे? प्रशासनाने 524.58 कोटी रुपयाचा बजेट आज आम्हाला दिलेला आहे आणि आम्ही हा बजेट दुरुस्तीसह स्थायी समितीकडे मंजूरसुद्धा केलेला आहे। आपण येत्या काळामध्ये नागपूर शहरात नागरिकांची सोय कशी होईल आणि नागरिकांना प्रत्येक गोष्ट कशी प्राप्त होईल आपली बस सेवेच्या माध्यमातून याचा प्रयत्न मात्र आमचा सर्वांचा राहणार आहे। आपण डेपो डेव्हलपमेंट म्हणून तिथे डेपो चांगले नागरिकांच्या सोयीनुसार आपण तिथे डेपो डेव्हलपमेंटचं काम करणार आहे। हिरवळीच्या दृष्टिकोनातून पावसाळ्याच्या आधी तिथे बांबूचे झाडं आणि निलगिरीचे झाडं जेणेकरून त्याच्यापासून आपल्याला परिवहन डिपार्टमेंटला रेव्हन्यू कशी प्राप्त करता येईल याचासुद्धा प्रयत्न आपला आहे। दुसरा विषय महिलांसाठी आणि पुरुषांसाठी शौचालय पॉश आणि चांगले आणि त्या गोष्टीची मला असं वाटते डेपोमध्ये 2 शौचालय असावे। नागरिक येत जात असतात आणि तिथल्या स्टाफसाठी या दोनही गोष्टी आपण विचार करून डेपोमध्ये शौचालय चांगले बांधण्याचं काम येत्या काळामध्ये आपण करणार आहे। दुसरा एक विषय नागपूर शहरामध्ये धावणारी ज्या बसा आपली बसची सेवा आपण देतो आहे। नागपूर शहरामध्ये ट्रॅफिक खूप वाढतं आहे आणि ट्रॅफिकच्या दृष्टिकोनातून ज्या ट्रॅव्हल्स नागपूर शहरात येतात आणि जातात त्याच्या कारणामुळे सुद्धा आपल्याला नागरिकांना आणि आपल्या बस सेवेला त्रास होतो। तर मला असं वाटते की त्या ट्रॅव्हल्स जर आपल्या नागपूरच्या हद्दीच्या बाहेर राहतील आणि आपली बस सेवा त्या ट्रॅव्हल्सला सेवा देतील म्हणजे जेणेकरून आपली आणखी इन्कम वाढण्याचा प्रयत्न मात्र आमचा राहील असा सुद्धा आमचा प्रयत्न आहे। दुसरा विषय डेपो डेव्हलपमेंटचे झाले शौचालय आणि तिथे होल्डिंग्स उभारून आपण चांगल्यात चांगला इन्कम कसं कमवता येईल याचासुद्धा प्रयत्न मात्र समितीचा राहील। अनेक कामं आहे जे राहिलेले कामं आहे सर्व कामं आम्ही या वर्षात नक्कीच पूर्ण करूया आणि जो बजेट आम्ही स्थायी समितीला दुरुस्तीसह मंजूर केलेला आहे तो आम्हाला स्थायी समिती ते दुरुस्त करून नक्कीच आम्हाला काम करायला सोपं जाईल। ताई तुम्ही वार्षिक बजेट सादर केलेला आहे इथे बघितलं गेलं पण 150 कोटीचा लॉस आहे। हा लॉस तुम्हाला खूप मोठा वाटत नाही आणि कशा पद्धतीने तुम्ही उत्पन्न वाढवणार आहे किंवा याला बॅलन्स करायचं काही धोरण? मी आताच हल्ली एक महिना झाला की सभापती म्हणून इथे नियुक्त झाली आणि काम करण्याचा मानस आणि इच्छाशक्ती मात्र खूप मोठी आहे। नक्कीच 150 कोटीचा जो लॉस आहे त्याला कमी करण्याचा मात्र आमच्या पूर्ण समितीचा प्रयत्न राहणारच आहे। हा लॉस अनेक वर्षांपासून होताच परंतु यावर्षी खूप कमीवर तुम्हाला हा लॉस दिसेल आणि आम्ही कमी करण्याचा प्रयत्न मात्र आमचा राहील कारण परिवहन समितीच्या माध्यमातून जे इन्कम प्राप्त करायची आहे ती आतापर्यंत जे 4 वर्षाचा कार्यकाळ होता प्रशासकाचा तिथे काहीच झालेलं नाही आहे। यावर्षी मात्र आमचा प्रयत्न असा आहे की निदान 50 कोटीचा तरी लॉस कमी होऊन 100 कोटीवर यावा। पूर्ण लॉस आम्ही कमी करू शकत नाही परंतु 50 कोटी नक्कीच आम्ही कमी करण्याचा प्रयत्न आमचा आहे। स्मार्ट टॉयलेटबद्दल तुम्ही आता पत्रकारांना माहिती दिली, कशा पद्धतीने तुम्ही त्याचं डेव्हलपमेंट करणार? महत्त्वाचा विषय प्रत्येक डेपोवर जे कंडक्टर लेडीज कंडक्टर आहे जेंट्स आहे आणि पूर्ण तिथला स्टाफ आहे त्यांच्याकरिता एक वेगळं वॉशरूम राहील आणि जे नागरिक आवकजावक करतात आणि अनेक आजूबाजूला नागरिकांना वॉशरूम शोधायचं इकडे तिकडे शोधण्यासाठी अनेक त्रास होतो तर ते सुद्धा एक वॉशरूम 2 वॉशरूम राहील नागरिकांसाठी आणि तिथल्या कंडक्टर आणि ड्रायव्हरसाठी। हे वेगळे वॉशरूम आपण तिथे करू आणि नागरिकांना आणि तिथल्या स्टाफला ही सोय देण्याचा प्रयत्न करू। शेवटचा प्रश्न, वाहन चालकांचा खूपशा तक्रारी आहेत की ड्रायव्हिंग करतात, खूप लोक नागरिकांचा जीव धोक्यामध्ये आहे पण नागरिकांनी कंप्लेंट कुठे करावी ते त्यांना सध्याला माहीत नाही आहे। त्यासाठी काय आपलं त्याकरिता आपण मी आताच 2 दिवसाआधी प्रशासनाला सांगितलं की आपण एक नंबर घ्यावा आणि तो हेल्पलाईन नंबर माझ्याच ऑफिसमध्ये इथेच व्हॉट्सअप नंबर राहणार आहे आणि कॉलिंग नंबरसुद्धा राहणार आहे। त्या नंबरवर तक्रारी जेव्हा येतील प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही त्या तक्रारी इमिजिएट सोडवण्याचा प्रयत्न आमचा मात्र राहणार आहे। मॅम त्याला जोडून एक प्रश्न आहे की वाहक आणि वाहन चालक आहे या लोकांनाही अनेक तक्रारी आहे, या लोकांनाही ड्युट्या ज्या आहेत त्या मिळत नाही आहेत, 26 ड्युट्या मिळाल्या पाहिजे त्या मिळत नाही। अशा वेळेस त्याकरिता आपण एक आपल्या नागपूर महानगरपालिकेमध्ये परिवहन डिपार्टमेंटच्या माध्यमातून एक चौकशी कक्ष म्हणून आपण तयार करतो आहे जेणेकरून त्या चौकशी कक्षामध्ये डिपार्टमेंटचे 2-3 लोक राहतील आणि त्या चौकशी कक्षामध्ये
या संबंधित ज्या काही अडचणी कंडक्टर ड्रायव्हरच्या आहे त्या नक्कीच त्या अडचणी आम्ही सोडवण्याचा प्रयत्न मात्र करू. किती बसेस आहेत? सर्वच आहे, 195 बसेस आहे आणि गाडी रस्त्यावरच येणार नाही. रस्त्यावरच येऊ शकत नाही. सगळ्या बसेस सगळ्या तर नाही म्हणू शकणार, पण काही बसेस असे आहेत ज्या पूर्ण टाइम काळा धूर मतलब प्रदूषण फिरवतात. त्या खूप जुन्या नाही, याच्यामध्ये आपण जे बोलत ना, याच्यामध्ये ज्या बसेसमध्ये टेक्निकल डिफेक्ट असेल नक्कीच आम्हाला त्या गाड्यांची तक्रार मिळाली तर आम्ही इमिजिएट त्यांच्यावर ॲक्शन घेऊन आम्ही त्या बसवर कारवाई करू. दुसरी गोष्ट अशी आहे की जे बस ड्रायव्हर आहेत ते बस रोडवर थांबवतात, ना की बस जो साईडला राहतो तिथं एकही बस जात नाही, सगळ्या रोडवर थांबतात. असे आदेश आम्ही नक्कीच सर्वांना देऊ आणि जिथे बस थांबायची आहे तिथेच बस थांबली पाहिजे याचा सुद्धा आम्ही आमच्या परिवहन समितीच्या माध्यमातून तो एक आदेश काढू आणि डिपार्टमेंटला सांगून ते करण्याचं काम करणार. काय कारवाई असे ड्रायव्हरवरती काय कारवाई करणार? डिपार्टमेंटच्या माध्यमातून पहिले तर आमच्याकडे त्या तक्रारी आल्या पाहिजे आणि तक्रारी आल्यानंतर डिपार्टमेंटच्या माध्यमातून कशा हां लोकांच्या काय आम्हाला मग आमचं डिस्कशन होऊन आम्ही काय त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे ते नंतरचा प्रश्न आहे. सन 2026-27 रुपये 524.09 कोटी खर्च होईल. 50.38 लाख इतकी राहील. शहरातील नागरिकांना परिवहन सेवेची आर्थिक सुविधा देणाऱ्या परिवहन विभागाच्या शहर बस ताफ्यात 385 ई बसेस, डिझेल इंधनावर चालणाऱ्या 150 मिडी बसेस, 45 मिनी बसेस अशा एकूण 580 बसेसच्या संचलनामध्ये समावेश आहे. सद्यस्थितीत शहर बस सेवेचा लाभ घेणाऱ्या दैनिक प्रवाशांची संख्या ही सरासरी 1,61,000 असून चालविण्यात येणाऱ्या दैनिक बसेसच्या 7,088 सरासरी फेऱ्या होत आहेत. तसेच आपणा सर्वांना परिचित आहेच की नागपूर शहरात शहर बस संचलनाच्या वेळी पर्यावरण संवर्धन व्हावे म्हणून माननीय देवेंद्रजी फडणवीस माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी 250 स्टँडर्ड वातानुकूलित विद्युत बसेस खरेदी करण्यास रुपये 54.80 लाख प्रतिबसप्रमाणे एकूण रुपये 137 कोटी इतके अनुदान उपलब्ध करून दिलेले आहे. या प्राप्त निधीतून 250 स्टँडर्ड वातानुकूलित विद्युत बसेसचा पुरवठा करण्यात येत असून या 250 पैकी 105 बसेस आस्थागायत प्राप्त झाल्या आहेत. उर्वरित बसेस पुढील 2 महिन्यात महानगरपालिकेच्या ताफ्यात दाखल होतील. केंद्र शासनाच्या 15 वित्त आयोगाच्या प्राप्त होणाऱ्या निधीतून परिवहन सेवेच्या बळकटीकरणाकरता वातानुकूलित 144 मिडी बसेस वेटलिस्ट तत्वावर खरेदी करण्याकरता रुपये 72 कोटी निधी उपलब्ध करून दिलेला आहे. यास्तव 144 बस खरेदी करण्याकरता डिसेंबर 2022मध्ये PMI पुरस्कृत नागपूर मोबिलिटी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसोबत करारनामा करण्यात आला असून 144 बसेस मनपास प्राप्त झाल्या आहेत. या कंपनीच्या माध्यमातून वाठोडा येथील 5 एकर विस्तीर्ण भूखंडावर अद्ययावत चार्जिंग स्टेशनचा डेपो उभारण्यात आलेले आहेत. तसेच माननीय पंतप्रधान ई बसेस योजनेअंतर्गत 144 पूर्ण बसेस आलेल्या आहेत. ई बसेस योजनेअंतर्गत 150 ई मिडी बसेस मंजूर झालेल्या आहेत. या 150 ई मिडी AC बसेस पैकी 75 बसेस कोराडी डेपो व उर्वरित 75 बसेस खापरी डेपो येथील वाहनतळावरून संचालित करण्याचे सुनिश्चित करण्यात आलेले आहेत. या बसेसचे संचालन दिनांक 14 फेब्रुवारी 2026 26-27 या वर्षअखेरपर्यंत उर्वरित बसेस प्राप्त होईल. ही योजना पूर्णतः कार्यान्वित होईल. म्हणजे 50 बसेस कोराडी डेपोमधून संचलित आहे, 25 पण लगेच सुरू होईल. बाकी 50 खापरीमधल्या या वर्षअखेरपर्यंत सुरू होईल. आता केंद्र सरकारकडून निधी प्राप्त होणार आहे. या प्रकल्पाकरता निविदा प्रक्रिया विभागातर्फे पूर्ण करण्यात आल्या आहे. या बसेसचे संचालन आंतरिक रिंग रोडवरून सुरू होणार असून या बसेसचे चार्जिंग शीघ्रगतीने बस थांब्यावर होईल. या बसेसमध्ये एकावेळी 130 प्रवासी प्रवास करू शकतील. सध्या केंद्र शासनाकडून मान्यता घेण्यासाठी नोव्हेंबर 2025मध्ये प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. बस आगार अंतर्गत रस्ते व परिसरातील विकास मूलभूत सोयीसुविधेची कामे या लेखाशीर्षांतर्गत इलेक्ट्रिक बस डेपो निर्मितीकरता सन 2025-26 या आर्थिक वर्षात रुपये 31 कोटीचा खर्च अपेक्षित असून पुढील सन 2026-27 या आर्थिक वर्षाकरता रुपये 35 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे प्रक्रियेनं लोकसुधार कार्य भूवर्जन तथा सर्व डेपो संबंधी विकास कामे या लेखाशीर्षांतर्गत रुपये 7 कोटी तरतूद असून सन 26-27 या आर्थिक वर्षाकरता करण्यात आलेली आहे.
परिवहन व्यवस्थेच्या संकलन संचलनाचा विचार करता केवळ बस सेवेतून मिळणाऱ्या उत्पन्नातून ही सेवा चालविणे शक्य नाही. त्याकरता सन 26-27 या आर्थिक वर्षाकरिता एकूण संचलन खर्च रुपये 350 कोटी अपेक्षित आहे. तर एकूण अपेक्षित उत्पन्न रुपये 190 कोटी इतके राहणार असल्याने रुपये 150 कोटी तुटी मनपाच्या सहाय्य अनुदानातून प्रतिपूर्ती मिळणे अपेक्षित आहे. तसेच विभागीय स्तरावर उत्पन्न वाढवण्याकरता देखील विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्याकरता आपल्या तिकीट दरांचे सुसूत्रीकरण करणे, शहरातील नवीन बस मार्गाचा शोध घेऊन कार्यान्वित करणे, तसेच विविध डेपोवर जाहिरातीमधून उत्पन्न मिळवण्यास